पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या आणि आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत राज्यातील ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे आणि ते नागरिक या मतदान कार्डवर ते मतदान करत असतील त्या नागरिकांना या मतदान कार्डवर ते आता 10,000 रुपये मिळणार आहेत। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि जर तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असेल आणि हे मतदान कार्ड तुम्ही 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असेल तर तुम्हाला या मतदान कार्डवर ते 10,000 रुपये आता मिळणार आहेत। मग या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, कोणकोणत्या पात्रता लावलेले आहेत आणि तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजे तर याचे संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आपण पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा या मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। आता बघा मतदारांनो, तुम्ही वर्षानुवर्ष या मतदान कार्डवर ते मतदान करत आलेले आहात, परंतु तुम्हाला याच्या अगोदर या मतदान कार्डवर ते कोणताही लाभ दिलेला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांना या मतदान कार्डवर ते 10,000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। मग या मतदान कार्डवरती 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत आणि कोणाकोणाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे याचीच माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे। आता बघा मतदारांनो, सर्वात अगोदर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत आणि त्यांच्याकडे मतदान कार्ड असेल तर अशा महिलांना मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। यासोबत राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत आणि कर्जमाफीचे लाभार्थी आहेत तर अशा शेतकरी बांधवांकडे जर मतदान कार्ड असेल आणि त्यांनी 6 महिन्यांच्या अगोदर मतदान कार्ड काढलेलं असेल तर त्यांना सुद्धा या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। यासोबत नागरिकांना ज्या नागरिकांनी या ठिकाणी ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे गेलेलं आहे, म्हणजे जे नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र आहे तर त्यांना सुद्धा या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर एकंदरीत सांगायचं म्हटलं तर लाडक्या बहिणींना, राज्यातील शेतकरी बांधवांना, संजय गांधी नरेंद्र योजनेचे लाभार्थी असणाऱ्या लाभार्थ्यांना, सरकारी योजनांचे लाभार्थी असणाऱ्या लाभार्थ्यांना हा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। आणि जर तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी नसाल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे सामान्य नागरिक असाल आणि जर तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असेल आणि ते कागदपत्र काढून 6 महिने पूर्ण झालेले असतील तर तुम्हाला सुद्धा या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता आपण सांगत आहोत। परंतु मतदारांनो, तुमचा बँक खातं या प्रमुख 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असणं गरजेचं आहे, कारण या 12 बँकेमध्येच हे 10,000 रुपये जमा होणार आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं अगोदरपासून या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये बँक खातं खोललं तरच तुम्हाला आला प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्यात येणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सर्वात अगोदर मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तर बघा, पहिले पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरे पात्र
पात्रता म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे. तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. चौथी पात्रता तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. आणि शेवटची पात्रता तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल आणि जर तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असेल तर तुम्हाला सुद्धा या मतदान कार्डवरती आता 10,000 रुपये मिळणार आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी काय करायचे आहे याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ आता सुरू करण्यात आलेला आहे याचीच माहिती तुम्हाला लगेच देऊन टाकतो. कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्वच जिल्ह्यांमध्ये हा लाभ एकदा सुरू करणे शक्य होत नसतं. त्यामुळे सध्याच्या स्थितीला ऑगस्ट महिना आहे. तर या ऑगस्ट महिन्यामध्ये या 12 जिल्ह्यांमधील नागरिकांसाठी हा लाभ आता सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा महिना सप्टेंबर आणि त्याचा पुढचा महिना ऑक्टोबर म्हणजेच 3 महिने हे अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. परंतु जर तुम्ही या ऑगस्ट महिन्यामध्ये हा जर अर्ज केला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्यापासून लाभ सुरू होणार आहे. जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून लाभ सुरू होणार आहे. आणि जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यापासून अर्ज केला तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आता हा लाभ सुरू करण्यात आलेला आहे तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु मतदारांना ज्या 12 बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे म्हणजेच 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे. तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत, तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये आहे का हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. तर बघा सविस्तर पद्धतीने आपण 12 बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. तुम्ही वेळ न घालवता 12 बँकांची यादी पाहायची आहे. परंतु बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. मग ती कामे कोणकोणती केलेली असायला पाहिजे त्याची माहिती देऊन टाकतो. आणि अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असणे आवश्यक आहे. आणि त्या खात्याची तुम्ही KYC केलेली असायला पाहिजे. त्या तुमच्या बँक खात्यासोबत तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तर असे महत्त्वाची कामे तुम्ही केलेली असायला पाहिजे. तर तुम्हाला 12 बँकांची यादी वाचून दाखवतो. परंतु 12 बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरू केल्या, राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी, रेशनधारकांसाठी, अपंग, निराधार यांच्यासाठी विविध योजना सुरू केलेल्या होत्या. परंतु राज्यातील मतदान करणारे नागरिक होते ते प्रत्येक वर्षीला मतदान करत होते परंतु त्यांना कोणताही लाभ दिलेला नव्हता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा लाभ आता दिला जात आहे. खऱ्या अर्थाने मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागत आहे. त्यामुळे जर तुम्ही मतदान कार्ड काढलेलं असेल आणि त्या मतदान कार्डवरती जर तुम्ही मतदान करत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जर तुम्हाला मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज कुठे करावा लागणार आहे याची माहिती देऊन टाकतो. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजेत तर ते कागदपत्रे सुद्धा लगेच सांगतो. बघा पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे. दुसरं कागदपत्र तुमच्याकडे पॅन कार्ड असायला पाहिजे. तिसरं कागदपत्र तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे. आणि छोट्या आकाराचे 2 फोटो असायला पाहिजे. जर तुमच्याकडे असे महत्त्वाची कागदपत्रे असतील तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये आता घेता येणार आहे. आता बघा मतदारांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमधील मतदारांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे तर त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवत आहे. आणि अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती
माहिती सुद्धा तुम्हाला लगेच देत आहे. तर बघा, हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज तुम्ही घरून सुद्धा करू शकता किंवा तुमच्या गावामध्ये माई सेवा केंद्र म्हणजे सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. परंतु जर तुम्हाला कुठेही जाणं शक्य होत नसलं तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता. तर आता आपण वेळ न घालवता अर्ज कसा करायचा आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती देत आहे. त्यामुळे मतदारांनो, हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे. तर बघा, आता आपण जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी यासोबत अर्ज कसा करायचा आहे या तिन्ही प्रश्नांची माहिती देत आहे. परंतु विचार करायला गेलं तर तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीला मतदान करत असतात, खासदारकीच्या निवडणुकीला मतदान करत असतात आणि इतर पण काही निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांमध्ये तुम्ही मतदान करत असतात. त्यामुळे मतदारांनो, तुम्हाला हा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे. त्यामुळे मतदारांनो, काळजी करायची गरज तुम्हाला आता भासणार नाही. त्यामुळे मतदारांनो, हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता आपण वेळ न घालवता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ आता दिला जात आहे त्या जिल्ह्यांची यादी, ज्या ज्या बँकेमध्ये हा लाभ आता दिला जात आहे तर त्या बँकांची यादी पाहून घेऊया. सविस्तर पद्धतीने व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा आता संपून जाणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा, आपल्या भारत देशामध्ये भरपूर राज्य आहेत आणि भरपूर राज्यांमध्ये भरपूर जिल्हे आहेत. विचार करायला गेला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यामधील जर विचार केला तर भरपूर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे एका महिन्यामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये हा लाभ देणं शक्य होत नसता. त्यामुळे सरकारने 3 टप्प्यांमध्ये हा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये 12 जिल्हे, सप्टेंबर महिन्यामध्ये 12 जिल्हे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 12 जिल्हे, असे 3 महिन्यांमध्ये हे पैसे या ठिकाणी मतदान कार्डवरती आता तुम्हाला मिळत आहेत. तर आपण सर्वात अगोदर या ऑगस्ट महिन्यामध्ये, म्हणजेच सध्याच्या स्थितीला ऑगस्ट महिना सुरू आहे, तर या ऑगस्ट महिन्यामध्ये हा लाभ आता दिला जात आहे. तर त्या ऑगस्ट महिन्यातील जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवत आहे. आता बघा, आपण जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, या मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे याची तुम्हाला अगदी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आता सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर मतदान कार्डवरती तुम्हाला डायरेक्ट पैसे दिले जाणार नाहीत. म्हणजेच तुम्ही मतदान कार्डवरती मतदान करता, परंतु सरकार तुम्हाला डायरेक्ट मतदान कार्डवरती पैसे देणार नाहीत. तर या मतदान कार्डवरती सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आता सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल आणि जर तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्रे असेल तर तुम्हाला या मतदान कार्डवरील या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये आता घेता येणार आहे. मग या मतदान कार्डवरील या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे. आता बघा मतदारांना, सरकारच्या माध्यमातून महिला सन्मान बचत पत्र ही योजना आता सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयापासून या ठिकाणी प्रत्येक वर्षाला तुम्हाला 10,000 रुपयापासून ते 16,000 रुपयापर्यंत रक्कम आता भेटणार आहे. मग या ठिकाणी 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असणे आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. यामधील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा यासोबत जालना आणि नागपूर या 12 जिल्ह्यांमध्ये हा लाभ सध्याच्या स्थितीला सुरू करण्यात आलेला आहे. जर
तुमचं बँक खाता 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल आणि त्या बँकेमध्ये जर तुम्ही थोडीफार रक्कम ठेवलेली असेल तर तुम्हाला आता महिला सन्मान बचत पत्र या योजनेच्या माध्यमातून त्या रकमेवरती आता जास्तीत जास्त व्याजदर दिला जाणार आहे। परंतु हा व्याजदर मिळवण्यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असेल तर तुम्हाला हा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशी माहिती होते। जरी पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी आता विचारू शकता, परंतु हा लाभ लवकरच देण्याचा निर्णय झालेला असून सध्याच्या स्थितीला तुम्हाला जास्तीत जास्त व्याजदर मिळत आहे। अजून सरकार या मतदान कार्डवरती विविध योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे।